नमस्कार, मी श्रद्धा. कॅलिडोस्कोप या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. आज 26 ऑगस्ट 2026. विदर्भातील प्रसिद्ध साहित्यिक प्राचार्य दी.वी. जोशी यांचा आज जन्मशताब्दी दिन आहे. लेखन हा त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग होता. आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर नियतीने केलेले आघात सहजपणे झेलत आणि आव्हानांना हसतमुखाने सामोरे जात त्यांची लेखन तपश्चर्या अविरत चालूच राहिली. 6 नाटके, 7 कादंबऱ्या आणि 70च्या वर एकांकिका आणि अनेक कथा, कविता आणि लेख त्यांनी लिहिले. रूपक कथा, बालकथा व कादंबऱ्या, विनोदी लेख, कथा व एकांकिका व व्यंगचित्रे असे अनेक वाङ्मय प्रकार त्यांनी हाताळले. चला तर आज त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांनी लिहिलेली एक गझल ऐकून आपण त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करूया. या जगी आलो असा मी की जसा आलोच नाही, वाटले कळले जरासे पण खरे कळलेच नाही. या जगी आलो असा मी. काळ हा करवट बदलतो, श्वासांसवे मी तयांच्या, पाहिली रंगीत स्वप्ने पण तसा जगलोच नाही. या जगी आलो असा मी. लेखणीला झोंब माझ्या, लेखणीला झोंब माझ्या, येत जेव्हा गीत वेणा, अर्थ गर्भातच जिवेन, अर्थ गर्भातच जिवे, उरे शब्दांचा बहाणा. गावयाला ताल होता, गावयाला ताल होता, गावयाला ताल होता. लागला तो सूर नाही, लागला तो सूर नाही, जीवनाचा अर्थ मजला आजही कळलाच नाही. या जगी आलो असा मी. डुंबलो मायेत इथल्या, मी तरी भिजलोच नाही. कोरडी नाती उराशी, दुश्मनी टळलीच नाही, दुश्मनी टळलीच नाही. लागतो हा अर्थ म्हणती, दुःख ही त्याची कसोटी. पांघरोनी ऊन आलो, पांघरोनी ऊन आलो, सावली दिसलीच नाही. या जगी आलो असा मी. वाटतो आनंद मी हा, दोष का माझाच आहे. हा इथे कसला रिवाज, रीत ही न्यारीच आहे. ख्रिस्ता परी खांद्यावरी, ख्रिस्ता परी खांद्यावरी
मी की जसा आलोच नाही, वाटले कळले जरासे, पण खरे कळलेच नाही. या